आज आपण बनवतोय शिमला मिरची, ती पण भरलेली। तुम्ही एकदा ही नक्की ट्राय करा, सगळ्यांना आवडेल। न खाणारी सुद्धा ही मिरची आवडीने खातील। तर चला आता सुरुवात करूया। मी इथे एका कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे। तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये आपण 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत। आता ह्यामध्ये आपण बारीक कट केलेला एक कांदा घालून घेऊया। आता हा कांदा आपल्याला हलका गुलाबी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। हे आपण 2 ते 3 मिनिटं चांगला भाजून घेणार आहोत। आता आपला कांदा भाजलेला आहे, तर त्यामध्ये आपण 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे, पाव चमचा हळद, पाऊण चमचा धने जिरे पूड, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा इथं आपण चाट मसाला वापरणार आहोत। हे आपण शिमला मिरचीमध्ये भरायला सारण तयार करतोय, तर हे एकदम चटपटीत असेल तर भाजी आपली छान लागते। आता ह्यामध्ये अर्धा कप आपण पाणी घालून घेऊया, म्हणजे मसाले चांगले भाजले जातील। आता ह्यामध्ये आपण उकडलेले बटाटे हातानेच थोडेसे कुस्करून घालायचे आहेत। मी इथं 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत मीडियम साईजचे, आणि वरून आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया। आपण हे कमी गॅसवर भाजून घ्यायचं आहे। इथं आपला बटाटा चांगला मिक्स झालेला आहे। आता वरून आपण यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया। आता हे पुन्हा एकदा आपण चांगलं मिक्स करून घेऊया। हे आपल्याला बटाटा 2 ते 3 मिनिटांसाठी भाजून घ्यायचा आहे। आता चांगला भाजलेला आहे आपला बटाटा, आता तयार झालेला आहे। तर आता आपण शिमला मिर्च घेऊया। मी इथं ह्याचे बी सगळे काढून घेतलेले आहेत आणि धुवून घेतलेले आहे। तर ह्यामध्ये आपण बटाट्याचे सारण घालायचे आहे। तर मी इथं आता एक शिमला मिर्च घेते, त्यामध्ये आपण चमच्याने तयार केलेलं बटाट्याचं भाजी घालून घेऊया। ह्यामध्ये आपण सगळे पूर्ण भरून घ्यायचं आहे। ह्यामध्ये आपल्याला ह्यामध्ये बसल एवढी भाजी सगळी घालून घ्यायची आहे। सगळे शिमला मिरची आपण असेच भरून घेऊया। मी इथं सगळे शिमला मिरच्या भरून घेतलेल्या आहेत। आपल्याला पूर्ण ह्या भरून घ्यायच्या आहेत। तर आता मी एका कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करायला ठेवले, त्यामध्ये 1 चमचा जिरे घालून 1 मोठा कांदा बारीक कट केलेला आहे तो घालून घेतला आहे। आता आपल्याला हा हलका गुलाबी कलर येईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे। इथं आपला आता कांदा भाजून झालेला आहे, तर आता त्यामध्ये आपण 1 टोमॅटो घालायचा आहे बारीक कट केलेला। इथं तुम्ही पेस्ट वापरली तरी चालेल, मी इथं बारीक कट करून घेतलेला आहे। हा आपल्याला थोडा भाजून घ्यायचा आहे। आता हा थोडा भाजलेला आहे, तर आपण ह्यामध्ये पावडर मसाले घालूया। तर 1 चमचा धने जिरे पूड, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल मिर्च पावडर घातली आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायचे। हे मसाले आपल्याला टोमॅटो बरोबर चांगले भाजून घ्यायचे आहेत। हे आपल्याला 4 ते 5 मिनिटं चांगले भाजून घ्यायचे आहे। इथं आता आपला मसाला चांगला भाजून तयार झालेला आहे आणि तेल पण सुटायला लागलेलं आहे। तर आता वरून आपण त्यामध्ये पाणी घालून घेऊया। मी इथं अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे। आपल्याला जास्त हवं असेल तर आपण थोडं आणखी घालायचं। आता हे थोडं उकळलंय, तर ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया, वरून कोथिंबीर घालूया थोडी आणि एकदा मिक्स करून घेऊया। आपल्याला आता गॅस कमी करायचा आहे आणि ह्यामध्ये आपण भरलेल्या शिमला घालून घेऊया। आपल्याला ह्या उभ्याच ठेवायच्या आहेत, नाहीतर त्याच्यातली भाजी सगळी बाहेर येईल।
त्यासाठी आपल्याला सगळ्या ह्या शिमला मिर्च उभ्याच ठेवून घ्यायच्या आहेत. आणि तुम्हाला जर ह्याची ग्रेव्ही करायची असेल तर पाणी थोडंसं तुम्ही वापरू शकता. इथं गरम पाणी वरून घातलं तरी चालेल. आपण ही थोडी ग्रेव्ही वरच्या बाजूने पण शिमलाला घालून घेऊया. इथं आता मी सगळ्या शिमला मिरचवर भाजी बाजूने घातलेली आहे. तर आता आपण हे झाकून 10 ते 15 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे. आपण हे मध्ये मध्ये भाजी थोडी चेक करायची. शिमला मिरचला जास्त वेळ लागत नाही, ती लगेच शिजते. त्यामुळे आपल्याला जास्त वेळ ठेवायचं नाही आहे. ही मी एकदम सुक्की बनवते, त्यामुळे जास्त मी पाणी घातलेलं नाही आहे. तुम्हाला जर ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही पाणी ह्याच्यात वाढवू शकता. हे आपण थोडीशी हलवून घेऊया भाजी. जास्त आपल्याला भाजी हलवायची नाही आहे, नाहीतर ती फुटेल. आपण एकदम हलक्या हाताने फिरवून घेऊया थोडी थोडी. इथं आता मी भाजी सगळी फिरवून घेतलेली आहे. तर आपण ही 2 मिनिटासाठी पुन्हा आणखीन झाकून ठेवणार आहोत. आता आपली भाजी तयार झालेली आहे आणि मी एकदम सुक्की बनवली आहे, त्यामुळे पाणी मी जास्त घातलेलं नव्हतं. वरून आपण कोथिंबीर घालून घेऊया. आता तुम्ही ही भाजी सर्व करू शकता. ही भाजी टिफिनला सुद्धा देऊ शकता. मुले पण आवडीने खातील आणि घरचे सगळेही. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.